तर आज जे पक्षात आहेत त्यांच्यासोबत त्या सन्माननीय काय म्हणूया घटनाबाह्य मुख्यमंत्री ते यांच्याबद्दल काय बोललेत ते दाखवा. हा, अजित पवार साहेब यांच्याबद्दल काय बोललेत तेही दाखवा. म्हणजे कळेल ना खरं तर तुमचं हिंदुत्व किती आणि तुम्ही किती बरबटलेले आहात. ते तुमची वैचारिक भ्रष्टाचार आहेत. तुम्ही भ्रष्टाचार तर तुम्ही करताच आहात, पण तुमचा वैचारिक भ्रष्टाचार पण झालेला आहे. तुम्ही आला हे ढोंग आहे तुमचं. तुम्ही खरंच कोणती हिंदुत्ववादी नाही आहात. तुम्हाला फक्त निवडणुकांसाठी हिंदुत्ववाद हवा असतो आणि त्याच्यामध्ये त्याची सगळ्यात गोष्ट वाटते तुम्हाला द्वेष पसरवायचा देशामध्ये. तर ते काम आम्ही नाही करत, द्वेष नाही पसरवत आम्ही. होईल ना. मला अशाची चिंताच वाटत नाहीये. आजही आदरणीय उद्धवजी हिंगोलीला गेलेत. त्यांच्या तिकडे आज हिंगोली लोकसभा मतदारसंघात आणि उद्या सभा आहेत. त्यामुळे या सगळ्या विषयावर परवा तीनही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की आमचा समझोता झालेला आहे. सुदैवाने काल प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा कालच्या सभेला आले होते आणि म्हणून मला असं वाटतं तोडगा निघालेला आहे. या 24 तासामध्ये केव्हा तरी होऊन जाईल. ते मला वाटतं काल बऱ्यापैकी सगळ्यांनी हा कालच्या जोडो भारत किंवा इंडिया आघाडीच्या सभेला सर्व मान्यवर नेत्यांनी ह्याच्यावर सोड उडवलेली आहे. कोण मेगा इंजिनिअरिंग कंपनी ते रेड्डी कोणी आहेत त्यांची कंपनी ती आता अलीकडे 5-10 वर्षात निर्माण झालेली. तिला ठाण्याच्या आणि मुंबई बोगद्याचं काम पण त्यांना दिलंय ना, दुहेरी बोगद्याचं. ह्या सगळ्या कंपन्यांवर ईडीने धाड टाकली होती आणि ईडीने धाड टाकल्यानंतर धमकावून त्यांच्याकडनं सगळ्या घेतलेल्या आहेत. माझ्याकडे मेगा इंजिनिअरिंगचं डिटेलच आहे. मेगा इंजिनिअरिंगचं किती कामं तुम्ही त्यांना दिलेली आहेत. त्या मेगा इंजिनिअरिंगला 1,87,00,000 कोटी एवढ्या रकमेचं काम दिलं गेलं. विचार करा. त्याच्या 15% रक्कम त्यांनी तुम्हाला रोख्यामध्ये घेतली. त्याच्यावर धाड टाकली होती की नाही सांगा ना, विचारत नाही ना. तुम्ही धाड टाकली त्या सगळ्या कंपन्यांवर. म्हणून त्या निर्मला सीतारामनना त्यांना बिचाऱ्यांना ते सांगत सारवासारव करायला लागली. नाही असं काही त्याचे संबंध नाही ना. धाड टाकल्यानंतर महिन्याभरात पैसे कसे येतात तुमच्या रोख्यात सगळेजण. मग मेगा इंजिनिअरिंग असेल, त्या ठाणेवरील बोगद्याचं सोडून द्या, फ्युचर गेमिंग, अरे वा, ते लॉटरीवाले ते एवढे म्हणजे 1,300 कोटी रुपये जर तो रोखे खरेदी करत असेल तर काय धंदा काय त्यांचा. काल प्रकाश आंबेडकरांनी पण एका कंपनीचं नाव सांगितलं ज्यांचा नफा 226 कोटी रुपये ते देतात 1,1300 रुपये कोटी. तुम्हाला कुठून आणले पैसे. त्याच्यानंतर मेगा इंजिनिअर, त्याच्यानंतर तुमचे शिर्के, या सगळ्या ज्या कंपन्या आहेत, जिंदाल स्टील, या पहिल्या 10 कंपन्यांमध्ये सगळ्यांची नावं आहेत. ती नावं पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात आहे की सगळ्यांना ब्लॅकमेल केलेलं आहे. वेदांत आहे त्याच्यामध्ये, त्यांच्याकडनं पण घेतले 376 कोटी रुपये वेदांतकडनं. त्या खाण कंपनीवर धाड टाकली होती की नाही. मग ईडीनी ज्यांच्यावर धाडी टाकल्या त्यांनी आता हे तर इलेक्ट्रॉल बॉन्ड आहे तो, ह्याच्यापुढे कॅश रक्कम काय केली असेल. बरंच भीतीच वाटते ऐकल्यानंतर. सरळ टक्केवारी आहे. सरळ टक्केवारी 15% सांगितलं ना तुम्हाला मी. बघा, पक्षामध्ये एखाद्या जागेसाठी अनेक जण इच्छुक होणं हे पक्षाची ताकद दाखवतं. इच्छुक झालं म्हणजे वाद आहेत असं काही नाही. वाद तुम्हाला तिकडचा दिसला नाही का, माडाचा वाद बघा ना. आमचा तसा काही वाद दिसला का तुम्हाला. तमाशा झाला तिथे गेले होते. त्यानं चारी बाजूने अडकवलं ना. रणजित निंबाळकरांची जागा रद्द करा म्हणून सांगणाऱ्या रणजितसिंग मोहितेंच्या सगळं अखंड गाव तिथे जमा झालं होतं. प्रचंड जाऊ देत नव्हते त्यांना. ते सांगा ना, ते जास्त महत्वाचं आहे. आमच्याकडे काय झालं, इच्छा व्यक्त केली आदरणीय उद्धवजींनी, संपलं होतं विषय, संपलं. तुम्ही त्याची चिंता नका करू. ती भाजप चिंता करते तेवढी चिंता मीडियाने करायची गरज नाही. त्यांना करू दे चिंता. या सभेच्या ठिकाणी केवळ 5 मिनिटं बोला आणि तमाम हिंदू बांधवांमधून हे टाळा असं सांगितलं होतं. एक टीका केली आहे भाजपच्या. त्यांची गुडघ्यात आहे, त्याच्यावर जास्त न बोललेलं बरं.
जरा बाउन्स पुन्हा विचारा हे बाउन्स करणार जरा विधान परिषदेचे आमदार सुद्धा ठाकरेंची साथ सोडत शिंदे सोबत जात आहेत. काल आमच्या पाडवी